आपण पाहू शकतो डॉक्टर भीमराव आंबेडकर सामाजिक परिवर्तन स्थळ मुख्य प्रवेशद्वार. खूप सुंदर प्रकारचं पार्क म्हणून प्रसिद्ध असणारं हे ठिकाण आपण पाहूयात. असणाऱ्या वास्तू आणि कशा प्रकारे या पार्कला खूप प्रसिद्ध म्हटलं गेलं आहे आणि का म्हटलं गेलं आहे ते पाहूयात नक्कीच. पार्कच्या एंट्रीलाच तिकीट घरला जाताना आपल्याला एक सुंदर असं ब्युटिफिकेशन केलेलं दिसतंय. इथे आपण थुजा बघू शकतो, प्लांटेशन केलेलं आहे आणि त्याला एक चांगला आकार देण्यात आलेला आहे. आणि समोरच तिकीट घर, सुंदर संध्याकाळ ही आणि त्याच्यात तुषार सिंचन पाहून खरंच खूप चांगलं वाटतं तिकीट घर. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो आपण आतमध्ये एंट्री केल्यावर चारही बाजूंना मार्बल्सने काही स्ट्रक्चर्स उभारलेले आहेत आणि खूप सुंदर प्रकारे त्याचं नक्षीकाम आपल्याला समोरचं पाहायला मिळतंच आहे. खूप साऱ्या शूटिंग्स येथे होतात असा कळाला आहे बाहेरून. वरती आपण पाहू शकतो गजराज आपल्याला दिसतील. तर मित्रांनो, आज आपण आंबेडकर पार्क इथे आलो आहोत. साधारण या पार्कमध्ये खूप वास्तू बनवल्या गेलेल्या आहेत. त्या वास्तू तर आपण पाहतच आहोत. मात्र या पार्कला याचा एक मोठं वारसासुद्धा आहे की हे पार्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ बनवलं गेलं आहे. आणि खूप सुंदर प्रकारे येथे वस्तूंचंच आपल्याला खूप चांगल्या प्रकारे माहिती देण्यात आलेली आहे. प्रत्येक पार्कमध्ये एक वैशिष्ट्य असतं. ह्या पार्कचं वैशिष्ट्य असं की सर्वसाधारण लोकांसाठी हे नेहमी येऊन आपण पाहू शकतो. एक सामाजिक पार्क म्हणून प्रत्येकाला इथे एंट्री आहे. साधारण 25 रुपये शुल्क आणि खूप चांगल्या प्रकारे याचं आपण चित्रण पाहू शकतो. अशा प्रकारे हे पार्क रेखाटलेलं आहे. प्रत्येकाने नक्की भेट द्या. या पार्कमध्ये खूप अशी माहिती आपल्याला दाखवण्यात आलेली आहे. येथे आपण बघू शकतो बॅक साईडला हे उंच स्तंभ आहेत. एका रेखाटनं आपल्याला मार्बल्सने तयार केलेले वास्तू आपल्याला इथे पाहायला मिळतील. तर पाहूयात आपण या वास्तूसुद्धा. नक्कीच लखनौला आल्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क याला भेट द्या. ही त्यांच्या स्मरणार्थ तयार करण्यात आलेलं एक पार्क आहे आणि पार्क नसून हे एक आपली वास्तू आहे जिथे आपण प्रत्येकाने भेट देणं गरजेचं आहे. आणि अशा वास्तूंना आणखी आपण एक वेगळ्या प्रकारे पाहून त्याला आणखी योगदान दिलं पाहिजे. बघूयात तर आपण आता हा पार्क. सुंदर प्रकारे पार्कच्या एंट्रन्समध्ये निरनिराळ्या ठिकाणी आपल्याला असे डिझाईन्स पाहायला मिळतील. खाली डुरांटा लावलेला आहे आणि इथे फायकस पाहू शकतो. सुंदर प्रकारे पार्कचं रेखाटन केलेलं आहे. पार्कचं वैशिष्ट्य म्हणजे 90 एकरमध्ये तयार करण्यात आलेलं आहे पार्क आणि येथे असलेल्या वास्तू या खूप सुंदर आहेत. पार्कमध्ये एंट्री करण्यासाठी 3 गेटचा आपल्याला इथे प्रादुर्भाव दिसून येतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोमती नदीसमोर आपल्याला हे पार्क पाहायला मिळतं. गोमती नदीचं या पार्क 124 हत्तींचं येथे आपल्याला एक स्मारक पाहायला मिळते. तर ते स्मारक आपण पाहूयात. खूप सुंदर प्रकारे नक्षीकाम त्या हत्तींवरती केलेलं आहे आणि आपण पाहूयात त्यांना असं ॲक्च्युअलमध्ये जिवंत हत्तींचा पूर्ण जुडूंब आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारे इथे गजराज आपल्याला पाहायला मिळते. तर पाहूयात हे 124 हत्तींचं स्मारक आहे. तर आपण पाहू शकतो समोर ॲव्हेन्यूसारख्या दुतर्फा आपल्याला हे हत्ती पाहायला मिळतील. साधारण 124 हत्तींचं आपल्याला दुतर्फा स्टॅच्यूज पाहायला मिळतील. खूप सुंदर प्रकारे एक समान असणाऱ्या हत्ती आपल्याला इथे पाहायला मिळतात. तर निरनिराळ्या प्रकारे वनस्पतींचा वापर या पार्कमध्ये करण्यात आलेला आहे. तर आपण समोर पाहू शकतो बॉटल ब्रश आहे. त्याचबरोबर इथे पिंक टबोबिया, रॉयल पाम अशा विविध वनस्पतींचा वापर
सुशोभीकरणासाठी करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आपण पाहू शकतो टगर लावलेलं त्यांनी श्रबमध्ये. त्याचबरोबर मरखामिया आणि तामन यांचं प्लांटेशनसुद्धा सुशोभीकरणासाठी केलं आहे. पावसाळा असल्यामुळे निरनिराळ्या हर्ब्स आपल्याला पाहायला मिळतील. खूप सुंदर अशा हर्ब्स आपल्याला इथे ग्रीन कवर करून ठेवलेलं आहे, छोटे छोटे एरिया. हे बॉटल ब्रश आपण फ्लावरिंग आलेलं आहे, बघा सुंदर असं फ्लावर दिसतं आहे. समोर आपल्याला तामनचं फ्लावरिंगसुद्धा दिसतं आहे. सुंदर असं तामनचं फ्लावरिंग आणि पाण्याचा हा आपल्याला स्त्रोत्र इथे पाहायला मिळेल. हे कॉक्सकॉम लावलेलं आहे, ही मेंथा आहे. हलगल ब्लूम्स आलेत, आपण पाहू शकतो पाण्यामध्ये. पाण्याला साफ करण्याची गरज ही आपल्याला दिसून येते. पार्कमध्ये निरनिराळे पॅचेस जेथे चांगल्या प्रकारचं प्लांटेशन करून त्याला तग धरून कसं राहता येईल याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे आणि खूप सुंदर असं प्लांटेशन आपल्याला पाहायला मिळतं. पॅचेस वाईज प्लांटेशन केलेलं आहे, म्हणजे सुशोभीकरण हे पर्टिक्युलर ठिकाणी प्लॅनिंग वाईज यांचं झालेलं आहे. तर आपण बघू शकतो खजूरचं शिंडीचं झाड आपल्याला समोर पाहायला मिळतं आहे. असं त्याचबरोबर आपल्याला समोर फायकसची जी लाईन आहे ही बघू शकतो. याला बोन्साय करून फायकस प्लांटेशन इथे आपल्याला चौतर्फा आपल्याला पाहायला मिळेल. अशा निरनिराळ्या ठिकाणी फिरत असताना आणि अशा वास्तूंना भेट देत असताना तेथील निसर्गाची आपल्याला आणि तिथल्या पर्यावरणाची सुद्धा सांगड ठेवणे गरजेचे आहे. आणि ही सांगड म्हणजे त्या पर्यावरणाचं संरक्षण आणि जतन करणं, म्हणजे तिथे प्लास्टिक न टाकणं, कचरा न करणं, या गोष्टींचं आपल्याला थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. कारण हे निसर्गसुद्धा आपलं आहे आणि निसर्गातून मिळणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्या आहेत. मात्र त्याचं संरक्षण आणि जतन करणं गरजेचं आहे. आपलं बोलून चालत नाही, तर त्याची जतन करणं फार गरजेचं आहे. तर नक्कीच आपण भेटूयात आणि तुम्हीसुद्धा अशा नवनवीन ठिकाणी भेट द्या आणि नक्कीच तुम्हाला हे कसं वाटलं हे माझ्या व्हिडिओला कमेंट करून सांगा. खूप खूप धन्यवाद. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.